नमस्कार मित्रांनो, आज आपण अशोक लेलँड ट्रकवर ड्रायव्हर असलेले त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, तुमचं नाव सांगा संपूर्ण. नितीन रघुनाथ वराळे, राहणार आडी, तालुका पाणी, जिल्हा बेळगाव. क्षेत्रात तुमची सुरुवात कशी झाली ड्रायव्हर क्षेत्रात? ड्रायव्हर क्षेत्रात मी 8वीला शाळा असल्यापासून ड्रायव्हर क्षेत्रात. घरची परिस्थिती भाग पडलं कसं काय? घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे ड्रायव्हर क्षेत्रात सगळं. पहिल्यांदा कोणती गाडी चालवली होती? 12-10 टाटा. 12 टाटा का? तुमची गाडी आता कुठून आली आहे आणि कुठं निघाली? बेळगाववरून आली. बेळगाववरून आली का? श्रीवर्धनला भरायला चालली. श्रीवर्धन. आता काय घेऊन आलाय तुम्ही? गाडी रिकामी आहे का? आता भरायला निघालाय का? बॉक्स साईड भरायला चालली. बॉक्स साईड. ही गाडी चालवण्यासाठी तुम्हाला कोणतं लायसन लागतं? हेवी लायसन लागते. हेवी लायसन. तुम्ही कधी काढले लायसन? 2003ला. 2003चं पहिलं लायसन. तुम्ही कोणकोणत्या मालाचे ट्रान्सपोर्ट करता? मी सुरुवातीला ड्रायव्हर झाल्यानंतर तरकारी वाटलं. तरकारी पहिल्यांदा. त्यानंतर येथे आम्ही कापड, कासमेटी, ही बरेचसे असे जीवन आवश्यक वस्तू ओढली केलेत का? आणि आता मग ह्याच्यात किती वर्ष झाली साधारण? कितीला चालू केलं तुम्ही? 2003 पासून. 2003 या क्षेत्रात आहे, ड्रायव्हिंग क्षेत्रात. वाहन चालवण्यासाठी तुमची आवडती ठिकाणी कोणती? केरळ. केरळ का बरं? लय ड्रायव्हर लोक म्हणतात केरळ. काय असा विषय काय? निसर्ग सौंदर्य आहे, परत पोलिसांचे त्रास नाही आहे, पब्लिकचा त्रास नाही, त्यामुळे केरळ क्षेत्र. बरेच ड्रायव्हर लोकांना मी विचारला प्रश्न, तर ते म्हणले केरळ लाईन एक नंबर लाईन आहे. ही गाडी तुमची स्वतःची आहे का? नाही का? मला ड्रायव्हिंग करताना तुम्हाला कधी ऍक्सिडेंटचा अनुभव आला आहे का? आलाय. एखादा सांगू शकताय का तुम्ही कसा झाला होता? मी आणि माझा डबल ड्रायव्हर होतो, किन्नर होता. नारळवरून निघलेले. मी दुपारच्या वेळी जेवण करून झोपलो. किन्नरला गाडी दिली. किन्नरला बसवाल्याला ठोकले. तो पण ओव्हरटेक मध्ये, हा पण ओव्हरटेक मध्ये. दोघांनी एकमेकाला ठोकले. सुरू केल्यापासून ड्रायव्हिंग आतापर्यंत कसा बदल झाला? म्हणजे तुमच्या काळात 2003ला तुम्ही चालू केलं आणि आता? तेव्हा थोडं सिंगल रोड होता, आता डबल झाला, चौपदरी झाला, आता 6 पदरी झाला. आणि गाडीत काय काय फरक झाला? पहिल्यांदा गाड्या काही साध्या होत्या ना? पहिल्यांदा 12 साधी स्टेअरिंग, ऑइल क्लच, ताप होत होता ना? भरपूर त्रास होतो. साधं स्टेअरिंग म्हणल्यावर भरपूर ओढायला लागत. आता कसं मग? आता पॉवर स्टेअरिंग आहे, त्यामुळे सगळं पॉवर स्टेअरिंग, पॉवर क्लच, त्यामुळे एवढा ताप नाही. तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास असतो तेव्हा तुमची झोप कधी घेता? म्हणजे समजा आता लांबचा आहे तर मग कसं झोप? साधारण जर डबल ड्रायव्हर असलं तर आम्ही 1-6 तास चालवतो. मी 1-6 तास चालवतो. आणि जर एकटा असलं तर कमीत कमी 250 ते 300 किलोमीटर जात आहे. त्यानंतर 2-3 तास झोप पडतो आणि परत प्रवास. आणि जेवणाचं वगैरे कसं असते मग? तुम्ही स्वतः करून खाताय? बरं, ड्रायव्हर आता बघितलं मी करून खाते तुम्ही, त्यांच्या गाडीत असते. मग तुम्ही कसं करताय? टायमिंगनुसार आम्ही म्हणजे बनवून पण खातो, हॉटेलला पण खातो. जर उशीर झाला तर बनवून खायचे, कारण की उपलब्ध नसते. आपली जर गाडी खाल्लेली असेल आणि त्या ठिकाणी माल भेटत असेल त्या ठिकाणी बनवून खातो. आणि जर केरळ साईडला तिकडे गेलं आपल्याकडे जेवण नाही भेटत, तिकडे तिथे बनवून खातो. मग ज्या एरियात भेटत नाही आपल्यासाठी तिथं बनवून खातो. तुम्ही कोणत्या सीझन मध्ये तुम्हाला ट्रक चालवायला आवडतं? उन्हाळा, पावसाळा, थंडीत का बरं? थंडीत सम्य वातावरण असेल, गार वातावरण, गाडी पण गरम होत नाही, सारखं थांबाय पण लागलं, इंजिन लावायचं आपलं मेंटेन. तुम्हाला ट्रक साईडला लावून विश्रांती घ्यायला आवडते? केरळ साईड. तुमचा ट्रक एका टायमिंगला किती टन माल वाहून नेऊ शकतो? 31 टन. तुम्ही तुमच्या ट्रक मध्ये किती वेळा मेंटेनन्स करता एका वर्षामध्ये साधारण? 1 लाख किलोमीटरला हाफ बुशिंग करतो. 1 लाख किलोमीटर झाले की हाफ बुशिंग. आणि किती ऍव्हरेज किती अशोक लेलँडचं? त्याला 3चा कुठलं मॉडेल आहे आपलं अशोक लेलँड? हे अवतार BS6 अवतार. तुमच्या ट्रकची सर्वात महागडी दुरुस्ती कोणती आहे? म्हणजे एखादा पार्ट जर खराब झाला तर सगळ्यात बाबा हे पार्ट खराब झाला, मॅगवेल, टायर, सगळ्यात महागडी कुठली आहे त्यातली गोष्ट? नाही, भरपूर आहेत महागडे. आता काय बोलले, टायर काय तो पण महाग आहे. सगळ्यात जास्त म्हणाय गेलं तर तुमच्या अंदाजानं? पंप आहे, नोझल आहे. पंप नोझल काय? पंप भरपूर गोष्टी. फीचर्स काय काय आहेत आपल्या ट्रकला आज गाडी चालवताना वगैरे बाकीच्या गाड्यांपेक्षा? आपलं
HD हे आहे आपलं डॅशबोर्ड मीटर पॉवर स्टिअरिंग आहे साऊंड प्लेज आहे साऊंड सिस्टम. तर सीटला काय म्हणतात ते स्प्रिंग काय असते एअर सस्पेन्शन सीट नाही का? आणि ह्याला हे असते का एअरबॅग असते का? एअरबॅग नाही. नाही. ट्रिपला येऊन जाऊन किती डिझेल लागते साधारण? आता तुम्ही म्हणलं इकडं कुठं केरला आणि इकडं नाही केरळ आता माझं सध्या चालू आहे श्रीवर्धन टू बेळगाव. श्रीवर्धन टू बेळगाव. हा. मग साधारण 26,000चं डिझेल लागतं. 26,000. हा. सगळं ते मालक बघतोय. मालक. धन्यवाद साहेब.